19 मिनिटं आहेत, 19 आणि माझ्याकडे 10 मिनिटं आहेत. 9 मिनिटात फायनली आपण प्लॅटफॉर्मला पोहोचलो. हीच ती गाडी. बघा ऋषी आलाय मला आता सोडायला. नशीब टायमावरती आलाय. आज झालाय लेट. चल लवकर, मला लेट झाला एक तर. आणि 2 दिवस तुम्ही जे ब्लॉग बघितलाय त्याबद्दल थँक्यू. खूप मनापासून आभार. आपल्या सर्वांचे प्रेम, त्याबद्दल धन्यवाद. आणि आज पण करूया दिवसभरच्याकडे. डे 6 आहे. बघूया काय नवीन करता येतं. बरोबर ब्लॉगच्या टायमाला ना. हा बघा आलाय स्वामींच्या मठात. स्वामींच्या मठात जाऊन आलोय मस्त. आज जी रील येणार आहे म्हणजे ती तुम्हाला, हा ब्लॉग उद्या ना, हा तुम्हाला ती आज दिसेल इंस्टा पेजला. आणि आपली आज येणार आहे त्याबद्दल बोल. आज आपलं येणार आहे. खूप मेहनत केली आहे त्याबद्दल. त्या रील्सला खूप प्रेम द्या. आज येईल संध्याकाळी बरोबर 4:30ला. जबरदस्त आहे, बघा तुम्ही. चला भेटूया. भीती नाही कशाची, कारण स्वामी आहे पाठी. तुम्हाला दिला काय तो? काय अरे नशीब. ते गाणे पकडायचे आपल्याला. धावणे सर्जून 12चे आहे 1 नंबरला. क्रिश्चियनची आहे 50ची गेली असतात. 50ची बघूया भेटते काय, नाही तर मग 12ची. टायमावर उठे 1ला पोचायचं आहे. जसं आहे बघूया किती वाजता आहे. त्या ऋषीला बघितलं. ऋषीला आधी गेला भुईगावला ह्याच्यासाठी. आपली जी येणार आहे स्वामींचं कमी काढायचा. स्वामींचा आशीर्वाद घेऊन टाकायचं. आज मजा वाटते, खूप आनंद वाटतोय त्यासाठी. आज पहिल्यांदा आपले बरोबरून ट्रेन घ्या. ट्रेन आलेली आहे. बघूया आता कुठली सीट भेटते. रोज आपण विंडोचे ट्राय करतो. लोक बघा कसे तूट पडतात उतरण्याचे. चला आपण पण सीट पकडूया. फायनली विंडोज भेटली. विंडोज भेटली मित्रांनो. राईडला मित्रांनो आनंदाची बातमी आहे. दादा काय नाव? आशू पाटील. युट्यूबला ह्यांचं चॅनल आहे. लातूरचे आहेत. मुंबईला भेटले. खूप आनंद वाटतो. आपली अशी मराठी माणसं भेटतात. क्रिएटर आहेत. सपोर्ट करा. यांची मी लिंक पाठवतो. थँक्यू. चल मित्रा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. चालू करूया ब्लॉगला. झाला उशीर. मला 1:30ला पोचायचं. बीकेची फक्त आणि फक्त 10 मिनिटच उरली आहेत. आणि त्यामध्येच तुमच्याशी संवाद साधायचा पण आहे, कारण आपला गाडीतच चांगला ब्लॉग बनतो. आणि मित्रांनो आज फायनली आपला चॅनलवरचा व्हिडिओ आज 4:30 वाजता येईल. तुमच्या सेवेसाठी भरभरून त्याला प्रेम द्या. पहा काहीतरी नवीन आणलंय तुमच्यासाठी पाहण्यासाठी, तर भरभरून प्रेम द्या. आणि आपला कृपा आशीर्वाद ठेवा. इयरफोनला चार्जिंग लावला. आज एडिट करताना तर ऐकावं लागतं. ते पूर्ण ऐकलं ते झालं. आणि बघूया आज काय काय घडामोडी रोजच्या आहेत. असंच प्रेम देताय आपण, देत राहा. आणि मला तुम्ही जो सपोर्ट केला आहे त्या व्हिडिओला दाखवा. तुम्ही सर्वांनी तो व्हिडिओ पहा. एक कॅरेक्टर लोकांनी सगळ्यांनी खूप मेहनत केली आहे. आम्ही बरोबर आहे चूक आहे सगळं दाखवा. आधी नेव्हिगेशन बघूया कारण जायचं आहे बीकेसीला.
टायमात जातो. मच्छर मामा जावा बाहेर, डेंगू बिंगू आणायला आम्हाला बाबा. एकोणीस मिनिटं आहेत, 19 आणि माझ्याकडे 10 मिनिटं आहेत. 9 मिनिटाचा सीन आहे, तो आपण कव्हर करूया, नो प्रॉब्लेम. आपल्याला पुढून सांगताय लॅब म्हणजे हे सांगताय नॅशनल कॉलेज. बरं मित्रांनो, काय म्हणता आज आपल्याला मगाशी तुम्ही पाहिलं ना, त्या दादाचं टाकलं किती मेहनत करतात पोरं बघा. क्रिएटर लातूरहून मुंबई, म्हणजे मुंबई पण ना, विरारला ते बिचारे राहिले असतील. आशू, त्याचं नाव आशू, आणि इन्स्टाला आहे बंट्या करून त्याची ID. ते बिचारे मुंबईत आले असतील काल, मग विरारला स्टे केला, ब्लॉग बनवला असेल, आता रनिंग ब्लॉग करतात आहेत. आणि तिथून ते जाणार आज आग्रा दिल्ली कॅप्चर करायला. वाटतं तेवढं सोपं नाही हो क्रिएटरचं जीवन. या क्षेत्रात आल्यावर, डीपमध्ये गेल्यावर कळतं. अजून तर आम्ही पाण्याच्या काठालाच उभे आहोत, अजून तर लय आम्हाला प्रवास करायचा आहे. पण त्याचं पाहिलं मी, वयाने काही जास्त नाही, आत्ताच स्टार्ट केलं असेल करिअर. मला वाटतं 20-22 वर्षाचा पण नसेल तो, 20-22 वर्षाच्या आसपास असेल. त्याने काय मस्त सुरुवात केली, स्ट्रगल करतोय. देव त्याला खूप सपोर्ट करो, आणि आपल्या सगळ्यांनाच देवाला सांगणं असतं, सर्वांना सुखी ठेव बाबा, आनंदी ठेव. आणि सर्व सुखी असतील तर आपणही सुखीच असू. सुख ऑटोमॅटिक येतं. रात्री बघितलं तुम्ही किती लेट झाला. टोटल घरी जाईपर्यंत सगळं करेपर्यंत मला 2-2:30 वाजले. त्याच्यानंतर झोपणं, परत सकाळी उठणं, लंच, नाही होतो सगळ्या गोष्टी. एकदम टाइम मॅनेजमेंट. विरार कुठे, बँड्रा कुठे, सगळं एकदम प्लॅनिंगने ठेवावं लागतं. त्यात आमचं असं डोकं गरमचं काम आहे, काय सांगणार. हे काय करावं लागतं. तर आज बघूया आता पुढे काय काय करता येईल, कारण मला आता खरंच घाई आहे. त्यामुळे असं माइंड फ्री नाही आहे की काय बोलावं. नाही तर नेहमी आपण मस्तपैकी बोलत असतो विषयांवर, पण आज ते देखील बोलणं शक्य नाही. हे बघा, यांच्या अशी बोंब, कधी कुठला रस्ता खोदतील ना काय सांगता येत नाही. आणि आमची अशीच, आमचे मालिक आम्हाला घालतात शिव्या. काय बोलणार, काय करणार, असं असतं. हे कधी कुठला रस्ता खोदतील आणि वाट लावतील. खरंच मी कधी असं कुणाबद्दल बोलत नाही, पण आज बोलायचा भाग आहे. कारण कसं आहे, जेव्हा आम्ही टेन्शनमध्ये असतो ना, तेव्हा नेमकं ह्यांचं पण काही ना काहीतरी काम असतंच. कुठला रस्ता कधी खोदतील, कधी काम काढतील ना. सगळे टोटल रस्ते मुंबईचे खोदून ठेवले या लोकांनी, टोटल बऱ्यापैकी वाट लावून ठेवली आहे. या रस्त्याला आपल्याला ट्राय करायचं आहे. नाही तर जाऊन दे, 18 मिनिटं दाखवतंय. आहे तोच रस्ता बघूया, काय प्रॉब्लेम नाही. आता आणि आपण काहीतरी करायचं भलतं आणि सलतच होऊन बसेल. मी नंतर तुमच्याशी फ्री माइंड सेट झाल्यावरती बोलतो. रामकृष्ण हरी. तर मित्रांनो बघा, आजचं भोजन हे आहे. झालाय उशीर, वाजलेत 2:30 जेवायला, कारण काम होतं, आलेलो उशिरा आहे. बघा, हे आपले मामा संजय जय सेवालाल, जय सेवालाल बोरमाटी. जय सेवालाल. भोजन करूया आणि भेटूया पुढे. कंटिन्यू बघत राहा. आणि आज लेट झालाय जेवायला, कारण खूप काम होतं. डाळ आणि पोळ 1 नंबर. तर आम्ही जेवण करतो, भेटूया पुढे, काय नवीन बघूया. रामकृष्ण. तर मित्रांनो, चला आपला वॉक चालू आहे.
प्लेडोसोबत आपलाही वॉक होऊन जातो. सध्या कसरतची गरज आहे, कारण माणूस बसून बसून नुसता फॅटी होतो, म्हणून कसरत करावी आहे. आनंद या गोष्टीचा वाटतोय. चांगला रिस्पॉन्स आला आहे व्ह्यू आपल्या टाकलेल्या नवीन कन्सेप्ट रीलला, व्हिडिओला. दोन्ही जागून चांगला रिस्पॉन्स येतो. सुरुवात आहे, ठीक आहे, हळूहळू, पण जेवढा आहे तेवढ्यामध्ये आनंद आहे. कारण एवढं लोक पाहतात, त्याच्यापेक्षा मोठा आनंद काय आहे. असतात प्रत्येकाच्या अपेक्षा, 1 मिलियन, 2 मिलियन, 10 मिलियन. नक्की तुमचा आशीर्वाद असला तर एक दिवस ते स्वप्न देखील पूर्ण करू. आणि चाललं आहे, तुम्ही भरभरून प्रेम द्या त्या रील्सला प्रत्येकाने, कारण खूप मेहनत केली हो, म्हणून सांगूसं वाटतं. जाऊन त्या रील्स बघा. एक काल पडली, एक आज पडेल, दोन्ही पार्ट्समध्ये आहेत. खूप छान वाटतं आहे. खूप लोकांनी ज्यांच्याकडे नंबर्स होते किंवा मॅसेज करूनसुद्धा लोकांनी सांगितलं आहे की खूप छान, श्री स्वामी समर्थ, अशक्यही शक्य करतील स्वामी. खूप चांगले चांगले कमेंट्स आहेत. धन्यवाद. असंच प्रेम देत राहा. आपला ऋणी आहे, सदैव आपला ऋणी राहीन आपल्या दिलेल्या प्रेमामुळे. त्यामुळे खूप प्रेम द्या. धन्यवाद. मित्रांनो, आपला पासपोर्ट बाय. आज बिचाऱ्याचा जॉबवरती कदाचित शेवट दिवस आहे. काय माहिती कुणी कंप्लेंट किंवा काय आहे. असं गरीबाच्या पोटावर पायी येतोच हो. गरीब आहे बिचारा, पण मेहनती होता. चलो पासपोर्ट, थँक्यू, मिलते रहेंगे. आपला भाई आहे, त्याला असा पाहिजे हो. माणूस माणसापेक्षा दूर गेला ना की वाईट वाटतं. आता खूप दिवस आमच्या सोबत होता, बघू, प्रयत्न करू आम्ही त्याला वाचवण्याचा. रामकृष्णारी भेटूया आता पुढे. सुट्टी आली आहे कामावरून. चला मित्रांनो, घेतला आहे आता चहा. खूप थकलेलो, सुट्टी पण झाली आहे, घरी जायचं आहे. चहाचा घोट घेऊया आणि आज आपण प्रवास दाखवूया तुम्हाला. जर भेटला तर बँड्रा ते विरार, ते पण मेलगाडीतून, म्हणजे गावी जातो ना त्या गाडीतून. एक सुविधा आहे, एक गाडी जाते ती विरारला थांबते. आपल्याला भेटली तर आपण नक्की त्या गाडीतून जाण्याचा प्रयत्न करू. मी चाय संपून फटाफट पळतो, भेटूया गाडी. 26 झालेत, 40ची गाडी आहे. चालत जायला 10 मिनिटं. 36 का टाईम आहे. बघूया, आपण जाण्याचा प्रयत्न करूया. हा बघा, पंखा दिसतोय का, थोडा मोठा का होणार आहे. असे बघा किती लावले आहेत. तुम्हाला कदाचित दिसेल की नाही माहीत नाही, पण चालत चालत बघा 5-5 पंखे आहेत तिथे. चला आपण पळूया, तुम्हाला ट्रेनचा सफर दाखवूया कसा आहे. बँड्रा ते विरार. आणि खूप खूप धन्यवाद, तुम्ही जे प्रेम दिलं व्हिडिओला त्याबद्दल आपला आभारी आहे. असंच प्रेम देत राहा. थँक्यू. चला मला पळायचं आहे. हे बघा, अशी एक गाडी जाते. अशाच गाडीतून आपल्याला जायचं आहे. तिथपर्यंत आपल्याला गाठायचं आहे. 30 झालेत, 40ची गाडी आहे. आणि मी चालतोय बघा कशा खंडरमधून. अंधार आहे, एकटाच चालतो. ही गाडी आली म्हणून, बाकी कोण चालणार नसतं. सगळा रस्ता मोकळा आहे आणि टाईम कमी आहे. पळापळी आहे तुम्हाला प्रवास दाखवायसाठी. तर आता डायरेक्ट ट्रेनमध्ये भेटूया किंवा बघतो. चला, फायनली आपण प्लॅटफॉर्मला पोहोचलो. हीच ती गाडी. ही गाडी पकडून आपण जाणार. हे आहे बँड्रा टर्मिनल्स. इंजनचा आवाज ऐका कसा येतोय. इंडियन रेल्वे आलं ना. बघून आम्हाला फटफूस मारायला चालू केलं. हा आपण जायचं जनरल डब्यात, असेल मागे. तर बघितलं, विरारच्या माणसांना काय काय प्रवास करायला युक्ती लावायला लागते. कॉल देतात ना आपण, सीट करतो.
किती मोठी लांब ट्रेन आहे बघितलं. आपण शोधतोय आता जागा, जरा मागे जाऊया. इथे आहेत जागा, बसून घेऊ. कारण जास्त पुढे बसलं ना तर प्रॉब्लेम हा येतो की तो उतरताना खूप विरारला पुढे उतरायला लागतं. त्यात अर्ध्यापेक्षा जास्त लोक हे वसई आणि विरार आणि ढालूचेच असतात. बोरवलीला खूप गर्दी होते. तर बघूया, आता आलो आहे आपण, भरपूर मागे आलो. मला सीट भेटल्यावर बघू भेटतंय की नाही. या डब्यात आहे खाली 2-3 सीटा. आपण बघूया चढायला भेटतं का, बसायला भेटतं का. चला, ही सीट आहे, पकडूया आणि बसूया. बघूया नंतर कोण आलं त्यानंतर बघू. आता आहे सीट, बसून घेऊया. चला, कसा बघा. ते जेवढं मोकळं आहे ना तेवढं नंतर भरलं जातं. यात सगळ्यात जास्त तिकडचे आमच्याकडचे लोक असतात. रामकृष्ण. बरोबर 40ला ट्रेन सुटली, बरोबर 40 टायमावर आहे. 8:50ला विरार. जेवढं मोकळं वाटतंय ना नंतर उभा राहायला जागा नसते मित्रांनी. इथे बघूया पुढे काढता येतं का अजून. चला आता भेटू विरारला. बघा कसं आहे दगदगीचं जीवन. असा रोज वेगवेगळा प्रवास आहे. आता आले गोरेगाव. वंदे भारत बघा. बोरवलीनंतर जाम होईल. मी काय बोलतोय ऐका ती वापरलं तर हे असं डिस्कस चालू आहे सेकंड स्क्रिप्टचा. रात्री खूप उशीर होईल, अजून जेवण बाकी आहे. त्यामुळे तुम्ही शुभमला पाहिला नाही, शुभमला पहा. बघा शुभम आणि ऋषीलला सगळ्यांना पाहता. मग आजचा ब्लॉग करूया एंड, कारण खूप वेळ होईल, मला पुढे काय करता येणार नाही. त्यामुळे आपण दिलेला बहुमूल्य वेळ त्याबद्दल धन्यवाद. शुभरात्री. रामकृष्ण हरी. भेटूया उद्या नवीन ब्लॉग मध्ये.